Student, today we are going to learn a very nice lesson, that is disaster management. If there are disaster, how we have to manage them? What are the precautions or what happens when disaster arrives? So all these points we are going to study in this lesson. Disaster. The various dangerous events occur many times in the environment. Those are called as a डिझास्टर. काही जे डेंजरस इव्हेंट्स एन्व्हायरमेंटमध्ये होतात त्याला म्हटलं जातं डिझास्टर. सम ऑफ द मेन नॅचरल डिझास्टर आर फ्लड्स, फेट, ड्राय फेमाइन्स, सायक्लॉन्स, earthquake, volcanoes, etc. These are all of a sudden trouble to the mankind. आपण बघितलं फ्लड, फेमाइन्स, सायक्लॉन्स, अर्थक्वेक, वॉल्कॅनो हे सडन येतात आणि मग त्यामुळे माणसांना त्रास होतो, लोकांचे जीव जातात. सच इव्हेंट्स cause suddenly change in the environment and thereby cause the damage to it. Environment is also damaged due to the use of natural resources for our development. This leads to sudden disaster, unexpected to humans. कधी कधी आपण नॅचरल रिसोर्सेस ह्यांना डॅमेज पोचवल्यानंतर सुद्धा काही डिझास्टर्स होऊ शकतात. दीज कॅन बी कॉल्ड ॲज अ मॅनमेड डिझास्टर्स आणि ह्यांना मॅनमेड डिझास्टर म्हटलं जातं. युनायटेड नेशन्स ॲज defined a disaster as the sudden event that leads to the huge loss of life and property. Words like huge and sudden are important in the definition. जर तुम्हाला डिझास्टरचं डेफिनेशन विचारलं गेलं तर त्याच्यामध्ये हे दोन वर्ड्स अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण ह्यूज आणि सडन जे इफेक्ट्स आहेत ते जेव्हा होतात तेव्हा डिझास्टर होऊ शकतं आणि त्यामुळे माणसांचे लाईफ आणि प्रॉपर्टीला खूप हानी पोचू शकते. ॲज द डिझास्टर ऑकर्ड सडनली इट कॅनॉट बी प्रिडिक्टेड. डिझास्टर ही अशी क्रिया आहे की ती एकदम सडन होते, त्यामुळे ती आपण ती प्रिडिक्ट नाही करू शकत की आता होऊ शकतं किंवा उद्या होईल, परवा होईल. हेन्स प्रिकॉशन्स आर नॉट पॉसिबल. ह्यूज loss of property occurs in the area of disaster. There are long-term effects on society due to the incidence of life and property loss. Various areas of life like economics, social, cultural, political, law and administration etc. are affected by it. आणि मग अशामुळे या डिझास्टरमुळे हे जे एरियाज आहेत जे आपण बघितले इकॉनॉमिक, सोशल, पॉलिटिकल, कल्चरल, लॉ आणि ॲडमिनिस्ट्रेशन हे सगळे एफेक्ट होऊ शकतात. द लाईफ इन द एरिया ऑफ डिझास्टर डिस्टर्ब टोटली. देर इज अ लॉस टू द लाईफ अँड द प्रॉपर्टी ऑफ अ पीपल इन द डिस्ट्रेस. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की डिस्ट्रेसमुळे लॉस ऑफ अ लाईफ आणि प्रॉपर्टी ही फार लॉस होते. अर्लियर वी हॅव स्टडीड द व्हेरियस टाईप ऑफ डिझास्टर्स अँड द मेजर टू बी टेकन. गेल्या वर्षी आपण व्हेरियस टाईप्स ऑफ डिझास्टर बघितले आणि त्याची मेजर म्हणजे त्याचं प्रिकॉशन कसं घ्यायचं ते पण आपण बघितलं. नन ऑफ द डिफरंट डिझास्टर आर सिमिलर. पिरियड्स ऑफ ईच डिझास्टर इज नॉट सेम आणि प्रत्येक डिझास्टरचा पिरियड सेम नसतो. सम डिझास्टर्स आर शॉर्ट टर्म वाईल सम आर लाँग टर्म. काही डिझास्टर शॉर्ट टर्मचे असतात पण काही हे लाँग टर्मचे असतात. जसं की वॉल्कॅनो इरप्शन होतच आहे मग ते 1-2 दिवस चालू राहतं. पण समजा तेच जर अर्थक्वेक आला तर तो एका मिनटात येऊन सगळं उद्ध्वस्त करू शकतो. म्हणजेच काही शॉर्ट टर्म्स आहेत, काही लाँग टर्म डिझास्टर्स आहेत. रिझन बिहाइंड ईच डिझास्टर आर ऑल्सो डिफरंट. डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द डिझास्टर इट कॅन बी डिटरमाइन दॅट विच कॉम्पोनंट ऑफ द environment will be affected
more. तर आपण आत्ताच जस्ट डिझास्टरबद्दल माहिती बघितली.